नमस्कार, सहर्ष स्वागत सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे. पोर्टलवरती मेसेज आलेला आहे वितरणासंदर्भात. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता वितरण होणार आहे अनुदानाचं हप्त्याचं. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहणे गरजेचं आहे. सोबतच तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर या ठिकाणी पाहू शकता पोर्टलवरती मेसेज आलेला आहे आणि या मेसेजनुसार सांगण्यात आलेलं आहे, आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 5 वाजल्यापासून ते 24 एप्रिल 2026 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. तर या ठिकाणी पाहू शकता दिव्यांग बांधवांसाठी हा महत्त्वाचा मेसेज आहे. आता हा मेसेज सामाजिक न्याय विभागाच्या पोर्टलवरती आलेला आहे, दिव्यांग कल्याण विभागाच्या पोर्टलवरती आलेला नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जो शासन निर्णय आलेला आहे या अगोदर हप्ता वितरणाचा दिव्यांग बांधवांसाठीचा, त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पोल बँकिंगच्या माध्यमातून, तर या ठिकाणी पाहू शकता पूल बँक अकाउंटच्या माध्यमातून सुविधेमार्फत म्हणजेच पूल बँक अकाउंट सुविधेमार्फत हा लाभ जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे. आणि याच कारणामुळे पूल बँक अकाउंट सुविधेमार्फत हप्ता ट्रान्सफर करण्यात येणार असल्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग बांधवांना जो हप्ता वितरणाचा मेसेज आहे तो सामाजिक न्याय विभागाच्या पोर्टलवरती आलेला आहे. आता हा मेसेज आलेला आहे, या कारणामुळे पहा, लाभार्थ्यांना प्रत्यक्ष पैसे कधी खात्यामध्ये येणार आहेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण इथं सांगण्यात आलेलं आहे 24 एप्रिल 2026 रात्री 9 वाजेपर्यंत पोर्टलवर लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. म्हणजे या कालावधीमध्ये पोर्टलवरती लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असणार आहे, त्या ठिकाणी काम सुरू असणार आहे. पण प्रत्यक्ष पैसे मात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2-3 दिवस उशिरा येणार आहेत. आणि त्याचं कारण म्हणजे शनिवार रविवार सुट्टी आहे, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत काम चालणार आहे आणि शनिवारी रविवारी सुट्टी असल्या कारणाने शनिवार रविवार पैसे येत नाहीत. त्यामुळे सोमवारपर्यंत हे वितरण होईल, सोमवारपासून ही प्रोसेस सुरू होईल आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील अशी माहिती सद्यस्थितीला मिळालेली आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर चॅनलला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.